नमस्कार. संजय राऊत भारे का बांधेनात हे शीर्षक वाचून मीही तुम्हाला माध्यमांच्या वाटेवर गेलोय की काय आणि माझी भाषा बदलली आहे की काय असा प्रश्न पडेल. अजिबात मी असभ्य भाषा वापरत नाहीये. संजय राऊत कशाचे का भारे बांधेनात, आम्हाला काय करायचंय हाच आमचा प्रश्न आहे. आजकाल माध्यमातून संजय राऊतांचा तुरुंगातला दिवस कसा जातोय याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. मुळात संजय राऊत हे राजकीय कैदी आहेत का, ज्यांना अटक झाली आहे ती कुठल्या तरी आंदोलनामध्ये आणि न्यायालयानं जामीन दिलेला नाही आहे, असं काही आहे का की मग त्यांच्याविषयी अशा बातम्या प्रस्तुत करायला हरकत नाही. संजय राऊत काही महात्मा गांधी आहेत का की सत्याचे प्रयोग करता करता ते जेलमध्ये गेलेत आणि राष्ट्रपित्याला झालेली अटक आणि राष्ट्रपित्याचा होणारा छळ याबाबतच्या बातम्या माध्यमातून येऊ लागल्या. सरसगट माध्यमांनी अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या आहेत की त्या वाचून आमच्या मनात प्रश्न पडतोय की खरंच संजय राऊत कोण आहेत. संजय राऊत तिकडे उपाशी राहोत, त्यांना कोमट चहा मिळो की हळद लावलेले पोहे मिळत, आम्हाला काय फरक पडतो. संजय राऊत दिवसभरात काय करतात, कसा असतो त्यांचा दिनक्रम. सकाळचा प्रातर्विधी ज्याच्यामुळे यांची माध्यमं चालायची त्या माध्यमांना आता प्रातर्विधी होत नाहीये म्हणून त्यांच्या प्रातर्विधीच्या अडचणी मांडाव्या वाटतायत. आश्चर्य आहे. सकाळी त्यांना शौचास साफ झाली नाही, ते शौचालयात बसले आणि शौचालयात बसल्यानंतर त्यांना रात्रभराच्या जागरणामुळे नीट झाली नाही. बाजूच्या तुरुंगातील त्या तुरुंगातील कैद्यांनी त्यांना लवकर आटपा म्हणून सांगितलं, त्यांच्यानं काही लवकर आटपणं झालं नाही आणि मग संजय राऊत संतापून काहीतरी पुटपुटले. मग तुरुंगातल्या कैद्यांनी संजय राऊतांना मारायची धमकी दिली. अरे बातमी आहे ही. संजय राऊतांना मला एकच सांगायचंय, सकाळच्या वेळी 5 मिनिट शौचालयात तुम्हाला बसता आलं नाही निवांतपणे तर तुम्ही इतके संतापलात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत किती जणांच्या आयुष्यालाच बंदिस्त करून टाकलं होतं. स्वप्ना पाटकरचं जगणं कोण अवघड केलं होतं. स्वप्ना पाटकरला सातत्यानं लक्ष ठेवून तिला बाहेर जाता येऊ नये, कुठे जाता येऊ नये याची व्यवस्था कोण केली होती. तिच्या फोन कॉलवर निर्बंध, बाहेर पडलीस तर कुठे नको नको ते लावणं लिहिणं. जशी टपोरी पोरं टॉयलेटमध्ये लिहितात ना काहीतरी असं वाक्य एखादं फोन नंबर टाकून, तशा स्वरूपाच्या कृती तुमच्या समर्थकांच्याकडून किंवा तुमच्या माणसांच्याकडून घडल्यात. स्वप्ना पाटकरच्या आयुष्यावर जगण्याची बंधनं आणताना तुम्हाला याची जाणीवच झाली नाही का की आपल्याही आयुष्यावर असं बंधन येऊ शकतं. माझा मुळात प्रश्न असा आहे की तुरुंग म्हणजे काय. तुरुंग म्हणजे 5 स्टार हॉटेल आहे जिथे तुम्हाला केवळ बंदिस्त करून ठेवलं जातं. तुरुंग शिक्षा यालाच म्हणतात की जिथे तुमच्या रोजच्या लाईफस्टाईल सारख्या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत. कोठडीत गेल्यावर मुतारीचा घाण वास येतोच. कोठडीत गेल्यावरचं टॉयलेट कॉमन असतं, तिथे किळसवानाच प्रकार असतो आणि तो तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला सहन करावा लागतो. चहा दिला जातो तो माणुसकीच्या भावनेतून, तो गरमच कडकच असावा अशी अट आपण ज्या शांग्रीला हॉटेलात किंवा अन्य कोणत्याही 5 स्टार हॉटेलात बसता तिथे ती अट ठेवायची असते, तुरुंगात नव्हे. हळद लावलेले पोहे देण्यात आले. बातम्यात या हळद लावलेले पोहे देण्यात आले. पोह्याला हळदच लावतात, पोह्याला अन्य कोणता पदार्थ पिवळे दिसायला लावत नसतात. हळद लावलेले पोहेच तुरुंगात मिळतात. नशीब समजायचं की पोहे तरी मिळत आहेत, कारण तुरुंगात असे अनेकांचे हाल झालेले आहेत. केतकी चितळे, तिला महिनोन महिने जेलमध्ये राहावं लागलंय. स्वप्ना पाटकर महिनोन महिने जेलमध्ये राहावं लागलंय. नाशिकचा तो मुलगा ज्याला महिनोन महिने जेलमध्ये राहावं लागलंय. अपराध काय तर सोशल मीडियावर पोस्ट टाकली. राजकीय गुन्हा होता हा, राजकीय गुन्हा. तरीही त्यांना याच यातना भोगाव्या लागलेल्या आहेत. या आणि अशा तुरुंगात जावं लागलेलं आहे. विसरलात अर्णव गोस्वामीची झालेली अटक आणि तळोजाच्या कारागृहात त्यांची केलेली रवानगी. त्यांना काय 5 स्टार सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मग संजय राऊतांना अशा सुविधा मिळाल्या म्हणून बिघडलं कुठे.
ज्या सुविधा अन्य कैद्यांना मिळतात त्याच संजय राऊतांना मिळालेल्या आहेत. पण संजय राऊतांचे असे हाल चालू आहेत. मुळात संजय राऊत राजकीय कैदी नाहीत. ते महात्मा गांधींच्या सारखे सत्याचे प्रयोग करून अथवा देशहितासाठी आंदोलन करून तुरुंगात गेलेले नाहीत. संजय राऊत हे पत्राचाळ सारख्या हजारो कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये कोट्यावधी रुपये आपल्या आणि बायकोच्या खात्यावर वळती केलेले आहेत. या आरोपातून तुरुंगात गेलेले आहेत. मुंबईतल्या सामान्य मराठी माणसाचा छळ केलाय म्हणून ते तुरुंगात गेलेले आहेत. वर्षानुवर्ष सामान्य माणसाला राहायला घर मिळालेलं नाहीये म्हणून ते तुरुंगात गेले आहेत. निर्वासितांच्या छावण्यामध्ये राहणाऱ्या माणसांचे हाल काय असतात? त्यांना किमान मुतारी, किमान टॉयलेट तरी उपलब्ध होतं का? होत नाही. मुंबईतली लक्षावधी माणसं अशाच घाणीत आपलं आयुष्य जगतायत. हे संजय राऊत देखील याच अपराधाला, म्हणजे यांच्यापैकी 650-700 लोकांच्या अशा जगण्याला कारणीभूत झालेत म्हणून तुरुंगात गेलेत. त्यांना किमान पक्षी त्याची तेवढी तरी आठवण व्हावी यासाठी तुरुंगात असा त्रास सहन करावा लागला. तर उगाच संजय राऊतांना शहीद झाल्याचा दर्जा कशासाठी प्राप्त करून देत आहे? मी त्या एबीपी माझावर देखील बातमी बघितली. कसा असतो दिनक्रम संजय राऊतांचा? पहिल्यांदा तुम्हाला सकाळी प्रातर्विधीसाठी जावं लागायचं दारांमध्ये, आणि आता त्यांचा दिनक्रम तुम्ही सांगू लागलात, म्हणजे प्रातर्विधी नीट होत नाहीये सांगू लागलात. संजय राऊतांचं जगणं, तुरुंगातलं जगणं हे सामान्य कैद्याप्रमाणे आहे आणि सामान्य कैद्याप्रमाणेच ते आयुष्य जगतायत. अहो, त्यांना घरचं खायला डबा दिलाय हे त्यांचं मोठं नशीब आहे की. तेवढं नशीब तर बिचाऱ्या नवाब मलिकांच्या वाट्यालाही आलेलं नव्हतं. नवाब मलिकांना घरचा डबाही मिळाला नव्हता आणि ते आता रुग्णालयात पडलेले आहेत. रुग्णालयामध्ये आजारी आहेत म्हणून. संजय राऊतांना किमान पक्षी घरचा डबा मिळतोय हे संजय राऊतांचं मोठं नशीब नाही आहे का? आमच्या न्याय व्यवस्थेला धन्यवाद दिले पाहिजेत खरं तर संजय राऊतांच्या समर्थकांनी, की किमान घरचा डबा तरी उपलब्ध करून दिलेला आहे. ते टीव्ही बघतात, बातम्यांचा अंदाज घेतात, पत्रकार असल्यामुळं लेखनाची आवड आहे आणि त्याच लिखाणासाठी त्यांना पेन आणि कागद तुरुंगातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. काय करायचंय आम्हाला? हे ऐकून तरी काय करायचंय? म्हणून मी सुरुवातीला म्हणालो होतो, संजय राऊत भारे का बांधनात? आम्हाला काय करायचंय? कशासाठी ही माहिती लोकांच्या पदरी मारली जाते? संजय राऊतांच्या विषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न हा सगळा चाललेला आहे का? संजय राऊतांना याचा राजकीय लाभ मिळवून देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. जात जात मी तुम्हाला 2 बातम्या दाखवतोय. एक जी समाज माध्यमात व्हायरल झाली आहे, दैनिक कोणतं माहीत नाही, जे असेल ते असेल, त्या दैनिकातली ती बातमी दाखवतोय, तीही बघा, ज्यात स्पष्टपणे मी सांगितलेल्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि दुसरी एबीपी माझावरची बातमी दाखवतोय संजय राऊतांचा दिवस कसा जातो या संबंधीची. संजय राऊतांचे तुरुंगात हालच होणार आहेत. त्यांना गादी, गिरद्या, एसी, पंखे, ते व्हेंटिलेशन नसलेला एखादी बराक, नशीब समजा स्वतंत्र बराकीत व्यवस्था केलेली आहे, तुरुंगातल्या माणसांसोबत व्यवस्था केलेली नाही आहे. आणि सगळ्यांनाच घाई असते सकाळच्या वेळी, सगळ्यांनाच, माझ्या सगळ्यांना सकाळच्या वेळी घाई असते. आणि तशी घाई लवकर पूर्ण झाली नाही. आपणही घरामध्ये करतोच की. आपल्या घरातला एखादा माणूस आत गेला असेल आणि दुसऱ्याला घाई झाली असेल, लवकर येणं करायची असेल, आणि तो बाहेरून वाजवतोच की पटकन ये म्हणून. मग याला धमकी समजायचं काय कारण आहे? जशी संजय राऊतांना त्रास होत असेल तसा त्या दुसऱ्या कैद्याला देखील त्रास होत असेल आणि त्या वेळेत करणं त्याच्यासाठीही आवश्यक असतं. त्यामुळे उगाच त्यांनी धमकी दिली, मारहाणीची धमकी दिली, जीव जाण्याची शक्यता आहे, अशा आशयाच्या बातम्या पेरून संजय राऊतांच्या विषयी सहानुभूती निर्माण करण्याचा हा प्रयत्न असेल तर तो निषेधार्ह म्हणावा लागेल. माध्यमांना देखील माझी विनंती आहे, सांगण्यासारखे अनेक विषय आहेत, तेवढे कृपया सांगावेत. उगाच या विषयात आमचा वेळ घालू नये. हां, आता मीही या विषयावर बोलून तुमचा वेळ घेतोय असं कदाचित तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, पण हा विषय नाईलाजानं मांडावा लागतोय म्हणून मी तुमच्या समोर हा विषय घेऊन आलो आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.